शिवाजी पार्कामध्ये मराठी शाळा बंद पडतात आणि मग तुम्ही महाराष्ट्राला सांगता मुंबई महाराष्ट्रापासून तोडता, त्याचं नातं कसं लावायचं? म्हणून माझा जो सततचा मुद्दा असा आहे ना की अन्य प्रादेशिक पक्षांसारखी शिवसेना प्रामाणिक राहिली असती, उदाहरणार्थ द्रमुक किंवा तिकडे तृणमूल आहे किंवा दक्षिणेकडचे आणखी काही प्रश्न पक्ष, सुरुवातीला आसाम गण परिषद तशी होती, तर त्याची एक स्वतःची एक जी एक ताकद असते ना ती उभी राहिली असती. दुर्दैवाने तसं झालं नाही आणि आता तो प्रयत्न ठाकरे बंधू करत होते. म्हणजे आताचा प्रयत्न त्यांचा प्रामाणिक होता, पण त्याला उशीर झालेला होता. म्हणजे तुम्ही राज ठाकरे यांनी युतीची शक्यता कधी वर्तवली, त्याच्यानंतर प्रत्यक्ष दोघा भावांची रंगमंचांच्या 2 भागात येणं, ते खूप छान नाट्यरूप त्याचं सादरीकरण, ते कधी झालं आणि त्याच्यानंतर प्रत्यक्ष तुम्ही युती कधी आणलीत, ह्याच्यामध्ये जो गेलेला वेळ आहे ना हा खूप अक्षम्य आहे आणि तो त्यांच्यासाठीच तोट्याचा ठरलेला आहे. निवडणुकीच्या मतदानाच्या जवळपास 2 आठवडे त्यांची युती झाली. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रभर 34 सभा घेतल्या. उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांनी किती महापालिकांसाठी किती सभा घेतल्या? म्हणजे माझ्या आकडेवारीनुसार फक्त 2 घेतल्या. मित्रांनो, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर अशा पद्धतीने बोलले जाऊ लागले की मराठी अस्मिता ही कमी झाली, मराठी मतदार हा शिवसेना आणि मनसेपासून बाजूला गेला. त्याच पद्धतीने मराठी जो मतदार होता त्याने मोठ्या प्रमाणात BJPला मतदान केलं आणि तो ज्या बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना होती त्या शिवसेनेला त्याने फारसं महत्त्व दिलं नाही. या सगळ्या गोष्टी आपण जेव्हा बघत असतो किंवा मराठी राजकारण हे मुंबईमध्ये राहिलेले नाही आणि ते कमी झालेले आहे असं जेव्हा म्हटलं जातं, तेव्हा मग असा प्रश्न निर्माण होतो की जर मराठी राजकारण करणारे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे पक्ष ज्या पद्धतीने ह्या निवडणुकीसाठी उभे होते आणि त्यांनी ज्या पद्धतीने प्रचार केला आणि लोकांना जी काही आव्हान केलं त्या आव्हानाचा, त्या प्रचाराचा फारसा फायदा झाला नाही असं बरेचसे लोकांचं म्हणणं आहे. पण खरं तर जर विचार केला तर ह्या सगळ्या गोष्टीला हेच पक्ष जबाबदार आहेत असंच म्हणावं लागेल. कारण जर तुम्ही मराठी करता, मुंबईमधला मराठी समाज हा कमी होतोय, हा मुंबईच्या बाहेर फेकला जातोय आणि मुंबई ही गुजरातला जोडली जाईल. मुंबईचा जो नेरेटिव्ह तुम्ही उभा करताय ते नेरेटिव्ह उभा करताना तुम्ही मुंबईसाठी काय काम केलं हाही प्रश्न विचारला जातो. मुळात शिवाजी पार्क परिसरातल्या मराठी शाळा ओस पडल्या त्यासाठी तुम्ही काय केलं? कारण मुळात जेव्हा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी युती करण्याची घोषणा केली आणि हे दोघं बंधू जवळ आले, यांनी वेगवेगळ्या मंचावर एकमेकाला गळाभेट घेतली आणि आमचं आता एकत्र येण्याचं ठरलं अशा पद्धतीने हे बोलू लागले आणि त्यांचे कार्यकर्ते म्हणायला लागले. त्या गोष्टीला 6 महिने झाले. समोर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका उभ्या असताना आणि त्या जवळ येत असताना हे दोघं बंधू एवढा वेळ एकत्र येण्यासाठी का लावत होते आणि जर यांना मुंबईचा एवढा कळवळा होता, मराठी माणसाची एवढी कळकळ होती, तर मग यांनी हा जो एकत्र येण्याचा विचार होता तो लवकर का अंमलात आणला नाही. निवडणुका 15 दिवस आल्या तेव्हा हे दोघं बंधू एकत्र आले आणि ज्या पद्धतीने एकत्र आले त्यानंतर यांनी महाराष्ट्र का पिंजून काढला नाही, मुंबईमध्ये सभा का घेतल्या नाही. ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रभर फिरत होते आणि निवडणुकीच्या दरम्यान त्यांनी 34 सभा घेतल्या आणि उद्धव आणि राजने फक्त 2 सभा घेतल्या. मग हे जर लोकांच्या दारात जात नसतील तर लोकांनी कसं काय यांना मतदान करावं? लोक उत्सुक होते, मराठी मतदार तयार होता आणि शिवसेना आणि मनसेला मतदान करण्यासाठी तो तत्पर असताना तुम्ही जर त्यांना भेटत नसाल, त्यांच्याशी संवाद साधत नसाल, तर मग त्यांच्याकडे जे लोक गेले त्यांच्याकडे त्यांनी मतदान दिलं, यात त्यांचं चुकलं काय? कारण मुळात
मराठी अस्मिता असं जेव्हा तुम्ही म्हणता आणि त्यासाठी मराठी राजकारण करता, ते राजकारण करत असताना इतर राज्यातल्या पक्षांनी ज्या पद्धतीने प्रामाणिकपणा दाखवला आणि त्यात स्टॅलिन असतील, ममता बॅनर्जी असतील, यांनी ते राज्य जसं आजपर्यंत सांभाळून ठेवलं, भविष्यात त्यांची काय होईल ते सांगणं कठीण आहे. पण आज तरी ते त्या समाजासाठी, त्यांच्या भाषेसाठी, त्यांच्या राज्यासाठी मोठ्या प्रमाणात खंबीरपणे उभे आहेत. तसा खंबीरपणा तुम्हाला का दाखवता आला नाही, तसा प्रामाणिकपणा तुम्ही का दाखवला नाही. जेव्हा जेव्हा बंगाली भाषेविषयी, जेव्हा जेव्हा तमिळ भाषेविषयी जर काही गोष्टी होतात, त्याला जे तिथले प्रादेशिक पक्ष एकत्र येऊन कडाडून विरोध करतात, तसं तुम्ही कडाडून विरोध का केला नाही. आणि भाजपला दोष देण्यापेक्षा विरोधी पक्षाचं नाकर्तेपण या निवडणुकीमध्ये स्पष्टपणे दिसून आलं. कारण भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि त्याला त्यांचा पक्ष वाढवायचा आहे आणि पूर्ण जम्मू काश्मीरपासून तर कन्याकुमारीपर्यंत त्यांना पूर्ण देशात सत्ता मिळवायची आहे. हे त्यांचं स्पष्ट धोरण आहे आणि ते बोलून दाखवतात. हे सगळं तुम्हाला दिसत असताना, तुम्हाला हे सगळं समजत असताना, अशा आक्रमक पक्षासमोर, ज्या पक्षाकडे एक मोठा नेता आहे, ज्या पक्षाकडे मोठं संघटन आहे, ज्या पक्षाकडे पैसा आहे, ज्या पक्षाकडे सत्ता असून सत्तेचे जे साधनं आहेत त्याचा वापर करण्याचं चातुर्य त्या पक्षाकडे आहे, वेगवेगळे समाज एकत्र आणण्याचं चातुर्य त्यांच्याकडे आहे. जेव्हा तुम्ही मराठी करता तेव्हा फडणीससुद्धा मराठीच म्हणतात, पण फडणीस उत्तर प्रदेशवाल्यांना, फडणीस बिहाऱ्यांना, फडणीस गुजरातींना, फडणीस तामिळांना जवळ घेता आणि निवडणूक लढवता. पण तुम्ही मराठी व्यतिरिक्त तुम्ही हिंदी भाषिकांना, तमिळ भाषिकांना, पंजाबी भाषिकांना का जवळ केले नाही, हाही प्रश्न निर्माण होतो. तेव्हा मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव एवढ्या मर्यादित जर तुम्ही अशा पद्धतीचं नेरेटिव्ह उभे करत असाल तर त्याला कितपत मराठी माणूस हा महत्त्व देईल, हाही प्रश्न आहे. तेव्हा मुळात युतीला उशीर करणं, निवडणुकीसाठी प्रचार नीट न करणं, संघटन नीट न बांधणं आणि एकोपा नीट न ठेवणं, या सगळ्या गोष्टी शिवसेना आणि मनसेला कारणीभूत ठरल्या. त्यात मतदार काही कारणीभूत ठरले नाही. कारण मुंबईमध्ये जो काही माहीम वगैरे, जो आजूबाजूचा परळ वगैरे जो परिसर आहे, ज्या ठिकाणी प्रचंड प्रमाणात मराठी समाज आहे, त्यांनी त्या ठिकाणी शिवसेनेला भरपूर मतं दिली आणि त्यामुळे शिवसेनेचं जवळजवळ 70पर्यंत नगरसेवक निवडून आले. हे मराठी मताच्या जोरावर आले. हे शिवसेना आणि उद्धव ठाकरेने आणि राज ठाकरेने विसरू नये. मुळात खरं जर बघितलं तर मुंबईचे महापौरपद आहे हे तसं शोभेचं आहे. ज्या पद्धतीचं अमेरिकेतल्या न्यूयॉर्क शहरामध्ये जरी मोहम्मद ममदानी निवडून आले असतील, ते गव्हर्नर झाले असतील, पण मेयर झाले असतील, पण त्यांना जे अधिकार आहेत ते अधिकार मुंबईच्या किंवा भारतातल्या कुठल्याही महानगरपालिकेत नाहीत. कारण मुळात तिथला मेयर हा एक प्रकारे मुख्यमंत्री असतो आणि त्यांच्याकडे पोलीस खात्यापासून तर अर्थ खातं आणि त्याच पद्धतीने निवडणूक आयोग वगैरे हे सगळ्या गोष्टी बऱ्याच प्रमाणात त्याच्यावर प्रभाव पडतो आणि त्यांना ते अधिकार दिलेले आहेत. मुंबईला जे अधिकार नाहीत आणि जे अधिकार आहेत ते आयुक्ताला आहेत, ते महापौरला नाहीत. तेव्हा मग एवढा आटापिटा करून तुम्ही निवडणूक जिंकता आणि जिंकण्याचा प्रयत्न करता, पण ते करत असतानासुद्धा ज्या गोष्टी करायला हव्या त्या तुम्ही करत नाही. फक्त वरवरचे मुद्दे घ्यायचे, मराठी अस्मिता मुंबई गुजरातला जोडली जाईल अशा पद्धतीने, आणि मोदी आणि शाह हे करतील, ते करतील. जेव्हा मुंबईमधून काही इंडस्ट्री, काही ऑफिस गुजरातला नेण्यात आली, दुसरीकडे दिल्लीकडे गेली, तेव्हा मग मोठ्या प्रमाणात तुम्ही मोर्चे का काढले नाही, तुम्ही मोठ्या प्रमाणात त्याच्यावर ओरड का केली नाही आणि जाहीरपणे पत्रकार परिषद घेऊन निषेध का केला नाही, असाही प्रश्न निर्माण होतो. कारण जर स्थानिक नेते उभे राहत असतील, आता बघा काँग्रेसला फारसं यश मिळालं नाही, पण त्यांचे स्थानिक नेते उभे राहिले, त्या ठिकाणी लातूर, परभणी, कोल्हापूरला त्यांना चांगल्या जागा भेटल्या. अशा पद्धतीने मुंबईला जर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे खंबीरपणे उभे राहिले असते, तळागाळात फिरले असते आणि त्यांनी कॉर्नर सभा घेऊन किंवा मोठमोठे सभा घेऊन
जर प्रचार केला असता, लोकांना आपलंसं करण्याचा प्रयत्न केला असता आणि हे सगळं कमीत कमी 6 महिन्यापासून त्यांनी सुरुवात केली असती तर यश येण्याची शक्यता जास्त होती. पण ऐन वेळेस तुम्ही उभे राहता आणि मग तोपर्यंत लोकांचं मत हे जवळजवळ फिक्स झालेलं असतं की आपल्याला कुणाला मतदान करायचं आहे. तसाच हा प्रकार झाला. नमस्कार.